आता कोणकोणाच रिंगणात असे असणार आहे? आता रिंगणामध्ये आता विद्यमान आमदार राहुलजी आवाडे साहेब आहेत, त्यांची कन्या सानिका आवाडे. मला ऐकण्यात आलंय की त्या युरोपमध्ये शिक्षण घेऊन आलेले आहेत आणि परवाच इचलकरंजीमध्ये जे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी प्रचारादरम्यान महिलांशी अतिशय चांगल्या पद्धतीची हितगुज साधून महिलांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केलेला दिसतोय. आणि त्या सुशिक्षित असल्यामुळे समाजाच्या प्रश्नाची आणि त्यांना नेमकं म्हणजे घराण्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे आजोबा आहेत, माजी मंत्री आदरणीय प्रकाशरावजी आवाडे, आणि त्यानंतर सध्या त्यांचे वडीलच आमदार आहेत. त्यामुळं त्यांच्या घराण्यामध्ये राजकीय वारसा तर आहेच, पण नेमकं शासकीय योजना कशा गावामध्ये आणायच्या, कशा पद्धतीनं करून घ्यायचा, निश्चितच त्यांच्या वडिलांची आणि आजोबांची त्यांना निश्चितच मार्गदर्शन असणार आहे. त्यामुळे त्या चांगल्या पद्धतीचं निवडून आल्यानंतर काम करतील असं आम्हाला वाटतं. आणि येथील का निवडून द्या? हा, त्या निवडून येतील, कारण का इथं जे वातावरण आहे जिल्हा परिषदे निवडणुकीसाठी तर एकाच एक लढत दिसून येते इथं. कारण का तारदाळच्या त्या दीपालीताई कोराणे म्हणून राहिलेल्या आहेत, त्या आघाडीमधून राहिलेल्या आहेत आणि यांना तर ऍक्च्युली भाजप पक्षाचं तिकीट आहे आणि हे मुळात आवाडे घराणं हे भाजपमध्येच गेलं असल्या कारणानं शासकीय स्तरावरती जी कामं व्हायला पाहिजेत ती अतिशय वेळेत होऊन जातील असं आम्हाला वाटतं.